शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, दुपारीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि स्टोर रूममध्ये बघा इतका धिंगाणा झालाय की नाही, जसं की नाही आवरीत राहावं लागतंय. आणि जसा पसारा पण आपणच करतो, जसं की लेकरं की नाही खालचं सामान जे आहे की नाही मुलांना सांगितलं ना की फक्त वर आणून ठेवत येतं. आणि बघित शकता तुम्ही इतका जे धिंगाणा झालाय की नाही ना, जे आहे की नाही मला सगळं स्टोर रूम जे ना आवरायचे. आणि ऊन इतकं पडायले ना, जसं वर पत्र आहेत लावलेले, त्याच्यामुळे दुपारी करायचं म्हणलं ना की बिलकुलही वर येणं होईना झालं. आणि जास्त गरमी ऊन खूप आहे, त्याच्यामुळे सकाळी सकाळीच काम येत ना सगळे आवरून घ्यावं लागतात. आणि जसे की आपण हरभरे घेतले तर ते हरभरे उन्हाला टाकायचे होते, मग म्हणलं त्याच्या सगळं जे की नाही हरभरे वर टाकायला गेले की स्टोर रूम पण आवरून घेता येते. म्हणून बघू शकता तुम्ही सगळं धिंगाणा इतका आहे ना, उंदरं पण इतका गर्दा करते की बघायचं काम नाही. जसं की नाही लसण कांदे जसं घेऊन ठेवतो त्याला साफसूफ करीत राहावं लागतंय, नाही तर ते बी की नाही खराब होतात. तर त्याचा थोडासा पाचोळा वगैरे काढून ते पण व्यवस्थित लावून घेतेत मी इथं. आणि जसं की नाही प्लास्टिकचे डबे वगैरे जे आता आपण मच्छरचे जे स्प्रे ते मानतो की नाही, ते रिकामे झाले ना की मी सगळे जे की नाही वर स्टोर रूम मध्ये सगळं जमा करून ठेवत असते. भंगारण जे जेव्हा की नाही ते भैया येतात ना, मग त्यांच्यापाशी सगळं जमा करून देत असते. आणि मग काय भांडे घेऊ वाटलं तर भांडे घेते, नाही तर मग रांगोळ घेऊ वाटली तर रांगोळ घेते. तर एकही डबा बाहेर फेकत नाही. तर ते लेकरांना कसं आता वर ठेवून म्हणलं की नाही मुलांना की आणतात टाकून देते आणि कवड लावून खाली होतात. त्याच्यामुळे की नाही पसारा इतका वाढतंय की नाही की मग 1 ते 1.5 महिन्याखाली की नाही असं पूर्ण साफ करावं लागते. आणि जसं की नाही आता पावसाळा जवळच आहे, मे महिना तर चालू झालाय. तर दरवर्षी की नाही आता आपल्या बाजूला शेत आहे ना, तर त्या शेतामध्ये माती जी आहे ना मी अशी स्टोअर करून ठेवत असते. जसं की कुंड्यामध्ये पण माती जी आहे की नाही थोडी थोडी रिकामी होती, जसं की पाणी टाकलं की नाही की खाली माती पडती कुंड्यातली. त्याच्यामुळं पण माती की नाही टाकावं लागते दरवर्षीच कुंड्यामध्ये. आणि जसं की नाही दुसरे पण आपल्याला झाडं काही लावायचे असते तर त्याच्यासाठी पण की नाही मी माती सगळी जे की नाही स्टोअर करून ठेवत असते. आणि ते की नाही पूर्ण की नाही शेताला की नाही पुन्हा कंपाऊंड करून घेतात. आणि आता जसं नांगरायचं ते असते नाही तर कंपाऊंड की नाही काढते तर ताराचं, त्याच्यामुळे जायला सोपं होतं. आणि पुन्हा मग ते तार वगैरे लावले नाही की जायला पण अवघड होते, लांबून जाऊन आणावं लागते. त्याच्यामुळे की नाही माती ते सगळी आणून ठुली. आणि आता पावसाळ्याची पण आपली की नाही झाडं लावायची तयारी. जसं की नाही ऑनलाईन झाडं आणायचे मागवायचे, पुन्हा ते बघायचे कसे आहेत काय नाही त्याचं सर्च करायचं. आणि पुन्हा जे की नाही पुन्हाच मी झाडं मागवत असते. आणि म्हणजे की नाही सगळे झाडं जे आहेत ना आणलेली पूर्ण सक्सेस झालेले. जसं की नाही आपल्या आता तेलंगणामध्ये कोणतं वातावरण असते काय नाही, कोणते झाडं आपल्या इकडे येतात, असं सगळं बघून जे की नाही झाडं ऑनलाईन ऑर्डर करावं लागते. तर आणि इतका पसारा की नाही घरामध्ये झालाय सगळं जिथल्या तिथं आज मला व्यवस्थित पण खायचा होता. आणि खालचे कामं की नाही सगळे पारचे कामं जे आहेत ना सगळे केले मी आधी. तर नाही तर वरून जे आहे की नाही गेलं ना खाली की बिलकुल काय करू वाटत नाही, इतका कंटाळा येते ना. फक्त आता स्वयंपाक आणि पूजाच आहे माझी, त्याच्यामुळे की नाही म्हणलं आधी सगळं स्टोर रूम साफ करावं. आणि इतका धिंगाणा झालाय आता. जसं की नाही आता गहू पण घ्यायचे तर गहू तर घेतले होते, पण ते गहू की नाही बरोबर लागले नाही, त्याच्यामुळे मग ते गहू मी वापस केले. आणि आता दुसरे गहू जे आहेत ना मागं मी व्हिडिओ टाकला होता तुम्हाला गहू आणलेला, पण ते गहू की नाही म्हणले एक आणि त्यांनी दिले एक, त्याच्यामुळे की नाही गहू चांगले भेटले नाही. आणि हे जे आहेत की नाही मला चिमणीला तांदूळ ठेवायला की नाही जसं की नाही ऑनलाईन वर बघितले मी बॉटलचं, तर ते मला बनवायचं. मी की नाही ती बॉटल आणि ती खाली घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे सगळं जे आगावचं सामान आहे ते सगळं काढून टाकायचं, घर वगैरे सगळं स्वच्छ करायचं आज. आणि आज जे आहे की नाही स्टोर रूम मधला की नाही सगळा पसारा आवरून स्टोर रूम करायचंय आपल्याला चकाचक. तर पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा.
तर चला मंडळी, आज सकाळी सकाळी की नाही स्टोर रूमची सगळी साफसफाई केली आणि आता हरभऱ्याची डाळ पण करायची अजून बाकी आहे. आणि अशी काम की नाही सकाळी सकाळीच होते. पुन्हा ऊन जर पडू लागले ना कोणते काम सुधारण झाले काही नाही. तर चला सकाळी सकाळी असे काम की नाही उन्हाळी काम पण चालूच असतात. तर कसा वाटला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ साफसफाईचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे असेच कामं जे आहेत ना, उन्हाळा राहू की पावसाळा राहू की हिवाळा राहू, कामं हे आपले चालूच असतात. आणि संध्याकाळी मस्त केलं तर इथं मी चिकन फ्राय. आणि आजचा दिवस होता संडेचा. आणि संडे असलं ना, संडे असू द्या की काही असू द्या, रोजचा दिवस जे आहे की नाही आपल्याला कामातच निघते आणि कामातच मावळते. सकाळी जे आहे ना मस्त चिकन भाकरी आणि गावरान आपलं देशी कोंबडं होतं.